नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एक साधू होता. तो रोज गंगा घाटावर जायचा आणि तिथे जोरजोरात ओरडायचा, जेही मागाल ते मिळेल, जेही मागाल ते मिळेल. खूप लोक त्याच्या जवळनं जायचे, पण त्याच्या ओरडण्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही. सगळेजण त्याला एक वेडा साधू समजायचे. एक दिवस एक तरुण मुलगा तिकडनं जात होता. त्याच्या कानावर त्या साधूचा आवाज पडला, जे मागाल ते मिळेल, जे मागाल ते मिळेल. हे ऐकून तो युवक त्या साधूकडे आला आणि त्यानं साधूला विचारलं, महाराज, आत्ता तुम्ही बोलत होतात जे मागाल ते मिळेल, तर मला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकता? साधूनं त्याचं म्हणणं ऐकलं आणि हसला आणि म्हणाला, हो बेटा, तुला जे हवं असेल ना ते मी तुला जरूर देईन, पण मला सांग की तुला हवंय तरी काय? यावर तो तरुण म्हणाला की महाराज, माझी अशी इच्छा आहे की मी हिऱ्यांचा खूप मोठा व्यापारी बनावा. यावर साधू म्हणाला, काही हरकत नाही, मी तुला एक हिरा देतो आणि एक मोती देतो, ज्यामुळे तू अनेक हिरे मोती बनवू शकशील आणि तुझा व्यापार त्याच्यामुळे भरभराटीला येईल. असं म्हणून साधूनं त्या तरुणाचा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या दुसऱ्या हाताचा तळवा त्या तरुणाच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, मुला, मी तुला या जगातला सगळ्यात अनमोल हिरा देतोय आणि या हिऱ्याला वेळ असं म्हणतात. हा हिरा तू तुझ्या मुठीत लवकरात लवकर पकडून घे आणि हो, हा हिरा हरवू नको. तू जेव्हा या हिऱ्याला सांभाळशील तेव्हा ह्या हिऱ्यापासून तू अनेक हिरे बनवू शकशील आणि तुला हिऱ्यांचा व्यापारी व्हायचंय ना, तर हिऱ्यांच्या व्यापारात तू भरभराट करू शकशील. तो तरुण मुलगा विचारच करत राहिला. मग साधूनं त्याच्या हाताचा दुसरा तळवा आपल्या हातात घेतला आणि पुन्हा आपल्या हाताचा तळवा त्या तरुणाच्या हातावर उपडा धरला आणि म्हणाला, मुला, हे बघ, हा मी तुला मोती देतोय, या जगातला सगळ्यात किमती मोती. या मोत्याला म्हणतात धैर्य. जेव्हा कधी आपण वेळ देऊनसुद्धा, प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला हवे तसे परिणाम मिळणार नाही किंवा हवं तसं यश मिळणार नाही, तेव्हा हा मोती तुला कामाला येईल. हा मोती तू कायमच धारण करायला हवास आणि ज्याच्याकडे वेळ नावाचा हिरा आणि हा धैर्य नावाचा मोती असेल, तो मनुष्य या जगामध्ये काहीही मिळवू शकतो, हे कायम लक्षात ठेव. तो तरुण अतिशय गंभीरपणे त्या साधूचं बोलणं ऐकत होता, विचार करत होता आणि त्यानं अखेर निश्चय केला की आजपासून मी माझा वेळ वाया घालवणार नाही आणि हो, प्रयत्न करत राहीन यशासाठी. आणि अपयश जरी आलं ना तरी धैर्य कधीच गमावणार नाही. आणि या विचारानंच त्यानं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला सुरुवात केली आणि बघता बघता तो खरोखरच हिऱ्याचा खूप मोठा व्यापारी झाला. श्रोते हो, या छोट्याशा बोधकथेचं मोठं तात्पर्य किंवा मोठा विचार हाच की वेळ आणि धैर्य हे सगळ्यात किमती असे हिरे मोती आहेत, ज्यांच्या बळावर आपण आपलं ध्येय नक्कीच गाठू शकतो, यशापर्यंत पोचू शकतो. आणि हो, अपयश जर आलंच तर धैर्य नावाचा जो मोती आहे ना, तो आपल्याला यशाकडे जाण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रेरणा देत असतो आणि या प्रेरणेनंच आपण आपल्या यशापर्यंत पोचतो, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.